खेळले गेले त्या खेळाडूला नेहमीच एक चांगल्या क्रिकेटरची नेहमीच उपमा दिली जाते, कारण त्यावेळी क्रिकेट वेगळं होतं. आताचं क्रिकेट आपण पाहतो पहिल्या चेंडूपासून चौकार षटकाराची आतषबाजी आपण पाहतो, परंतु त्यावेळी क्रिकेट तसं नव्हतं. एकेरी दुहेरी धावेला खूप महत्त्व होतं. चौकार षटकार मारणारे खेळाडू हे मात्र महान खेळाडूच्या पंक्तीत जाऊन बसले. त्यापैकी नक्कीच आपण अनेक तंत्रशुद्ध असे फलंदाज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पाहिले गेलं. अशा हा संघाचा इतिहास. तसंच BS बॉईज दिवा हा संघसुद्धा भावेश, नक्कीच भावेश स्मृती, भावेशला नेहमीच या संघाच्या माध्यमातून आदरांजली श्रद्धांजली वाहिली जाते. भावेश माझा क्लासमेट, नक्कीच नेहमीच सांगायला आनंद वाटतो या खेळाडूबद्दल, कारण खो खोसुद्धा तितकाच सुरेख असा खेळायचा भावेश आणि तितकाच क्रिकेटसुद्धा त्याची फलंदाजी गोलंदाजी ही पाहण्यासारखी असायची. तो भावेशाचा आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्याच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न या BS बॉईज दिवा संघाच्या माध्यमातून सातत्याने आणि निरंतर केलं जातं, हे कौतुकास्पद आहे. बघूया सामन्याला सुरुवात होईल. दोन पंच आपण पाहतोय, स्वप्नील मडवी आणि सचिन सावंत असे टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत आणि सर्वोत्तम असे खेळाडू आपला अनुभव आता इथे पंचांच्या भूमिकेत देतील. सलामीची जोडी आपण पाहतोय दिवा संघाकडून वैभव आणि किशोर अशी सलामीची जोडी. गोलंदाज गणेश, अनुभवी असा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. इथे मात्र पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, त्याला योग्यरित्या समाचार घेतला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, अशा मोकळ्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला जातोय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते, खातं उघडलं जाते ते 4 धावसंख्येने. नक्कीच मला इथं गुणलेखन म्हणून सहाय्य करतोय. नेहमीच आम्ही समालोचकांचा आत्मा ज्यांना संबोधतो असे गुणलेखक म्हणून मला सहाय्य करताय सचिन गायकवाड. आणि नक्कीच क्रिक लाईव्हच्या माध्यमातून बंटी याच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस फटका मारला जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेपर्यंत सुरेखाचं क्षेत्ररक्षण तितकी सुरक्षित अशी फेकी, परंतु 2 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख क्रिकेट हे क्रिकेट पाहण्यासाठी नेहमीच मैदानात प्रेक्षक येत असतात आणि तेच इथं आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज, तितकाच चांगला फलंदाज आणि तितकाच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश. धावसंख्या धावपालकर आतापर्यंत 2 चेंडू पूर्ण झालेत. धावसंख्या धावपालकर 6. तिसरा चेंडू गणेशाचा सामोरं जाईल वैभव. अग्रिकोली प्रीमियर लीग ही पहिली स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली, मालिकेवरून पुरस्कार ज्या खेळाडूने पटकावला होता तोच खेळाडू इथे खेळताना दिसतोय वैभव. इथे मात्र सुरक्षित असं क्षेत्ररक्षण. आता मात्र स्ट्राईक पहिल्यांदा रोटेट होते. स्ट्राईकवर आता जातोय किशोर. किशोर अनेक वर्ष दिवा संघासाठी खेळताना दिसतोय. एक अनुभवी असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. चौथा चेंडू असेल, सामोरं जाईल पहिल्यांदाच या पहिल्या डावात सामोरं जाईल तो किशोर. गणेश टू किशोर दोन्ही अनुभवी असे खेळाडू. बघूया आपल्या अनुभवाचा आपल्या संघासाठी कुठल्या रीतीने फायदा उठवता येत. इथे मात्र थोडीशी जागा बनवली होती. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाताना जरूर दिसतोय आणि चौकार होतोय. पहिला चौकार इथे किशोर आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 4 धावा जमा करतोय. धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 11. दुहेरी धावसंख्या पार पाडली जाते. पहिलं दशक पार पाडलं जाते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू दुहेरी धावसंख्या,
तिसरा चेंडू 1 धावसंख्या, चौथा चेंडूवर चौकार, अशा रीतीने धावसंख्या 11, बिनगडी बाद 11. आता मात्र काहीसा विचार करण्यात जरूर भाग पाडले. मिथून सूत्र हलवताना दिसतोय, स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत मिथून थोडेसे क्षेत्ररक्षण रचना बदल केली जाते मेड्युकेट कडून. आता मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ते फाईन डेकच्या दिशेने तैनात केला जातोय आणि तितकंच बघूया गणेश इथं गोलंदाजी करताना पुन्हा दिसेल. गणेश टू किशोर. हो, आता मात्र सुरेख कमबॅक. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. आपण ज्या मैदानावर क्रिकेट खेळतोय हुतात्मा जगदीश पाटील मैदान म्हणून हे ओळखलं जातं. पुन्हा एकदा गणेश. शेवटचा चेंडू गणेश टू किशोर. आता मात्र सुरेखा जोरकसाचा फटका, नेत्रदीपक असा फटका लगावला जातोय चौकाराच्या दिशेने. दुसरा चौकार लगावला जातोय किशोरच्या माध्यमातून. एक स्टायलिश फटका होता. नेहमीच असे फटके हे नेहमीच डोळ्यांना सुखावणारे असे फटके असतात आणि दुर्मिळ फटके असतात. आपण आज जर टेनिस क्रिकेट पाहिलं तर चौकार षटकांची आतषबाजी आपण जरूर पाहतो, परंतु जास्त करून उंचावरून फटक्याने 360 मध्ये हे फटके नेहमीच खेळले जातात. परंतु ज्यावेळी अशा तऱ्हेचे फटके आपण पाहतो, कॉपी बुक फटके आपण ज्यावेळी पाहतो, त्यावेळी MRI क्रिकेट मी वारंवार जो उल्लेख करतोय त्या क्रिकेटची आठवण जरूर नेहमीच होत असते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावपलकावर 16 धावसंख्या धावपलकावर, बिनगडी बाद 16, 16 लॉस ऑफ नन आफ्टर 1 ओव्हर. सुरेख सुरुवात, आकर्षक अशी सुरुवात म्हणेल. गोलंदाज येतोय विराज उदय तांडेल. मगाशी जो उल्लेख केला होता उदय सरांचा, त्यांचा हा सुपुत्र. बघूया विराज आपल्या वडिलांची परंपरा नक्कीच आत्तापर्यंत सुरेखरित्या जरूर तो सुरू ठेवतोय, परंतु सातत्य असणं हे महत्त्वाचं असेल. जी उंची उदय तांडेल यांनी नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगताला दिली त्या उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून मेहनत आणि ती क्षमता विराजकडे नक्कीच. बघूया तोच विराज. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. एक धाव सहजरित्या पूर्ण. इथे मात्र काहीतरी नो बॉलची जरूर मागणी होत होती, पण तो पंच स्वप्नील यांचा स्पष्टपणे नकार होता. बघूया आता मात्र स्ट्राईकवर येतोय किशोर. विराज टू किशोर. थोडासा शफल होतोय आणि सुरेखरित्या चेंडू भिरकावतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव सहजरित्या पूर्ण आणि तितकीच सुरक्षित अशी फेकी. आता मात्र इथं गॅदर करता आला नाही ते यष्टीरक्षकाला. धावसंख्या 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. धावपलकावर 2 धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 19. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. एक षटक 3 चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या 20. एक तू दिसावा भारी ओले वाऱ्याची सोन भरे. आता मात्र सुरेख चेंडू. पायचीची जरूर अपील होती, परंतु स्पष्टपणे नकार होता पंच सचिन सावंत सरांचा.
इथं धावसंख्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 20 या धावसंख्येवर स्थिर असा धावफलक. सुरेख गोलंदाजी करतोय विराज. टिचून गोलंदाजी एक आता मात्र सुरेख फटका लागवला जातोय. आकर्षक असा फटका लागवला जातोय. चेंडू चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि हा चौकार होतोय. आपला अनुभव, आपला तंत्र याचा सुरेख संगम साधून इथे फलंदाजी करताना दिसतो इथे किशोर अनुभवी असा अष्टपैलू खेळाडू. धावसंख्या 4 आणि बर धावसंख्या पोहोचते 24. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विराज सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. हा चेंडू वाईट जरूर चेंडू नव्हता पण तितकाच आकर्षक असा फटका खेळून काढला होता तो किशोरने. बघूया तोच किशोर. हो, इथे मात्र आता सुरेख चेंडू. असे चेंडू नेहमीच कौतुकास्पद अशी गोलंदाजी म्हणेल गोलंदाजाची. संघाला मी नेहमीच म्हणतो घनसोली 11 हे कुटुंब आणि विघ्नेशच्या भाषेत सांगायचं झालं असं की युनिव्हर्सिटी म्हणून तो नेहमी ओळखतो. अनेक खेळाडू या घनसोली 11च्या माध्यमातून नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगताला दिले गेले आणि खरोखर नेहमीच अभिमान वाटतो की असं या घनसोली 11 या कुटुंबाचा एक छोटासा सदस्य म्हणून नेहमीच अभिमान वाटतोय की मी या घनसोली 11चा एक घटक आहे आणि तितकीच जबाबदारी सुद्धा असते. या षटकानंतर नक्कीच मी मत व्यक्त करेल. बघूया इथे सुरेख अशी गोलंदाजी म्हणेल. पहिल्या चेंडूवर धावसंख्या 1 वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 25. 2 षटक एका चेंडूचा खेळ पूर्ण. गुफरान येतोय गोलंदाजीसाठी. अनुभवी असा हा गोलंदाज, आकर्षक असा गोलंदाज. बघूया गुफरान टू किशोर. इथे मात्र मिस टायमिंग म्हणेल. चेंडू ज्या दिशेला खेळायचा होता त्या दिशेला खेळण्यास अपयशी जरूर ठरला किशोर, परंतु एक धावसंख्या आपल्या वैयक्तिक आणि संघाच्या खात्यात जमा करतोय. धावसंख्या पोहोचते 26. इथे मात्र किशोर सुरेखरित्या फलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र इथे नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय पंच स्वप्नील मडवी यांच्या माध्यमातून. स्वप्नील एक स्वतः घनसोली 11 साठी एक गोलंदाज म्हणून नेहमीच कामगिरी पार पाडत असतात आणि तो आपला गोलंदाजीचा अनुभव इथे पंचांच्या भूमिकेत पार पाडताना जरूर दिसत आहेत. धावसंख्या होते 27. इथे मात्र धावचेची जरूर संधी होते आणि इथे धावबाद होतोय. पहिला गडी गारद होतोय. हादरा बसतोय तो किशोरच्या रूपात. किशोर सुरेख अशी फलंदाजी करत होता परंतु चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्वतःची विकेट गमावून बसतोय. संघाला हादरा बसतोय. किशोर वैयक्तिक 17 धावसंख्येची खेळी मात्र संपुष्टात येते. सुरेख खेळी, शॉर्ट अँड स्वीट अशी खेळी म्हणेल मी किशोराची. किशोर बॅक टू पॅव्हलियन. दोन षटक 3 चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या बीएस दिवा संघ 27. एक गडी बाद 27. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल गुफरान. नवीन फलंदाज आपण पाहतोय यश. इथे मात्र सुरेख चेंडूची समाप्ती, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुफरान याच्याकडून सुरेख गोलंदाजी करतोय. आपल्या लौकिका साजेशी अशी गोलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. बघूया पुन्हा एकदा गुफरान टू यश. इथे मात्र आता सुरेख फटका लागवला जातोय.
आणि हा चौकार होते. 1 बाउन्स फोर बाय मिस्टर यश. इथं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज गुफरान याच्या या षटकातील सुरेख गोलंदाजी टिच्चून गोलंदाजी आपण पाहिले आतापर्यंत. आता मात्र दिशा भरकटतोय. नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. धावसंख्या एकाने वाढली जाते. धावसंख्या पोहोचतोय 32 अशी धावसंख्या धावपलकावर. 32 लॉस ऑफ 1 आफ्टर 2.5. पुढचा चेंडू. आता मात्र इथे सुरेख चेंडू, तितका सुरेख फटका, तितका सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख पैकी ओव्हरऑल चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती होते. तिसऱ्या षटकाखेर बीएस बॉईज दिवा संघ धावपलकावर धावसंख्या 32, एक गडी बाद 32, म्हणजे जवळपास 11ची सरासरी आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी म्हणेल मी गुफरान याची. पहिलं षटक आपण पाहिलं गणेश याचं 16 धावसंख्याचं. दुसरं विराजने सुरेख गोलंदाजी केली 8 धावसंख्या. त्यानंतर गुफरानचं सुद्धा 8 धावसंख्येचं षटक, म्हणजे चांगला कमबॅक म्हणेल मी सारसोली संघाकडून. कारण जी सुरुवात केली होती किशोर आणि वैभवच्या माध्यमातून, त्या सुरुवातीचा मात्र फायदा उठवता आला नाही असं नक्कीच म्हणेल मी बीएस भाई दिवा संघाच्या फलंदाजीबद्दल. ते मात्र कौतुक करेल गोलंदाजीचं. आता मात्र येतो स्वतः कर्णधार मिथुन. नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मिथुन. बघूया मिथुन कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. शेवटचं हाणामारीचं षटक असेल. स्ट्राईकवर आपण पाहतोय घातक फलंदाज वैभव. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला नवतरुण आक्रमक असा फलंदाज यश. इथे मात्र सुरेख टप्प्यावर गोलंदाजी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण चेंडू फेकीपर्यंत इथे जोरदार अपील जरूर केली जाते. पंचांच्या निर्णयाची जरूर आपण वाट पाहूया. आणि बाद, पंचांचा निर्णय होतोय बाद. दोन्ही सलामीवर फलंदाज हे धावबादच्या रूपात बाद होत आहेत.
सुरेख संगीत आपण पाहतोय आदेश डीजे च्या माध्यमातून. इथे मात्र शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक घेऊन येईल गोलंदाज मिथून. स्ट्राईकवर असेल फलंदाज रवी. इथे मात्र सुरेख फटका लागवला जातोय, आकर्षक असा फटका. कुठल्याही खेळाडूला क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती ती चेंडू अडवण्याची. चौकाराच्या दिशेने इथे धावसंख्या पूर्ण होते 42 आणि 43 धावसंख्येचं आव्हान या डावाचं वैशिष्ट्य होतं. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला आणि डावातील शेवटच्या चेंडूवर सुद्धा चौकार लगावला गेला. अशा तऱ्हेने पहिला डाव संपुष्टात येतोय. धावसंख्या 42 पूर्ण आणि 43 धावसंख्येचं आव्हान. पण तो त्या इतिहासाला सुद्धा खूप मेहनत होती. आदर्श क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच खेळलं गेलं आणि ती परंपरा आपल्या माध्यमातून सुद्धा कुठल्या रीतीने जाईल याची दक्षता नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातल्या प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघाने घेणं आवश्यक आहे. एक आपलं क्रिकेट खेळताना मी नेहमीच एक सल्ला जरूर देईल, छोटासा सल्ला. तुम्ही क्रिकेट खेळताना तुमचं कुटुंब सांभाळून क्रिकेट खेळा. तुमचा क्रिकेटचा आपल्या कुटुंबासाठी त्रासदायक होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या. आपलं कुटुंब सांभाळून क्रिकेट खेळा. आपला नोकरी कामधंदा सांभाळून, तुमचं शिक्षण सांभाळून, तुमचा कुटुंब प्रपंच सांभाळून तुम्ही क्रिकेटला प्राधान्य द्या. कारण आम्ही नेहमीच चर्चा करत असतो की आपल्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एखादा खेळाडू लेदर क्रिकेटच्या प्लॅटफॉर्मवर IPLच्या प्लॅटफॉर्मवर जावा, त्या दृष्टीने सुद्धा पावलं येणाऱ्या काळात उचलणं घेणं हे खूप महत्त्वाचं असेल. आणि त्यासाठी नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील आजी माजी खेळाडू असतील, अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील जे प्रतिनिधी असतील, मान्यवर व्यक्ती असतील, त्यांच्या माध्यमातून काही प्रयत्न होणं जरूर असेल. त्रेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय.
कुशल आणि विराज अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला अनुभव, एका बाजूला नवतरुण असा खेळाडू. विराट सुद्धा तितकाच आता अनेक वर्ष जवळपास सुरेखरित्या क्रिकेट खेळलाय आणि एक चांगला अनुभव विराजकडे सुद्धा. आपला तो अनुभव, आपला कौशल्य आपल्या संघासाठी आवश्यक असेल या सामन्यासाठी, पण तो तितकाच ताकदीचा गोलंदाज आपण समोर पाहतोय. गोलंदाज इथं मात्र थेट फेकी जरूर केली होती. एक उंचपुर असा गोलंदाज आपण पाहतोय. ज्या रीतीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा असा उंचपुर गोलंदाज सातत्याने पाहत असतो, अगदी त्या गोलंदाजाची आठवण यावी अशी शरीर यष्टी अशी उंची प्राप्त असलेला हा राहुल तितक्याच आकर्षक असा गोलंदाज आपण पाहतोय. BS बॉईज दिवा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 43 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना कुशल आणि विराज अशी सलामीची जोडी. स्ट्राईकला कुशल, आक्रमक असा नामवंत असा खेळाडू. इथे जोरकस पटका, टायमिंग जरूर चुकलं गेलंय आणि हा झेल मात्र कपिल देव निखंच यांच्या पंक्तीत घेऊन गेला असता असा झेल होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र इथे अपयशी ठरत आहेत. त्या दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावर लगावल्या जात आहेत त्या 2. पुढचा चेंडू राहुल याचा. इथे मात्र सुरेख फटका लगावला जातोय. आपला दर्जा, आपला लौकिक याची साजेशी अशी फलंदाजी करताना दिसतं कुशल. अनेक मैदानं नई मुंबई टेनिस क्रिकेट जगताची ज्याने गाजवला, सुवर्ण इतिहासाचा साक्षीदार ज्या रीतीने कुशल 11 साळसुरे संघ ज्यावेळी सुवर्ण अक्षराने लिहिला जात होता अध्याय, त्यावेळी नक्कीच नवतरुण असा हा खेळाडू होता, परंतु त्या दिग्गजांच्या सानिध्यात कुशल मात्र एक उत्कृष्ट असा फलंदाज घडला गेला आणि त्याच कुशलची आपण फलंदाजी इथं पाहतोय. सुरेखाचा षटकार लगावला गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल तो राहुलच्या माध्यमातून. राहुल टू कुशल. हो, इथे मात्र थोडीशी दुखापत असेल तर नक्कीच आवाज द्या कुशल. नक्कीच प्रार्थना करू की कुशलला काही गंभीर अशी इजा नसेल. चार चेंडूचा खेळ पूर्ण. 43 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना इथं धावसंख्या 9 धावसंख्या. 9 लॉस ऑफ नन. बघूया पुन्हा एकदा कुशल तयार. इथं मात्र खडे इथे फटका मारण्याचा प्रयत्न होता, जागा बनून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अपयशी ठरतोय. आता मात्र काहीतरी चर्चा विनिमय जरूर करताना दिसतील विराज आणि कुशल. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आता अजूनपर्यंत 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. 19 चेंडू 34 धावा असं समीकरण. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख असा फटका लगावला जातोय अँड इट्स अ ह्यूज 6 बाय मिस्टर कुशल मडवी.
पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाखेर धावसंख्या 15. पहिला डाव आपण जर पाहिला तर पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होत्या त्या 16. आणि आता आपण दुसरा डाव सुद्धा पाहतोय कुशल सारसोली संघाच्या माध्यमातून. त्या पहिल्या षटकात सुद्धा 15 धावसंख्या, म्हणजेच समान अशी धावसंख्या जरूर म्हणेल. आपण तो बघा येणारे 3 षटक कुठल्या रीतीने टाकले जातात याचं बरंच काही अवलंबून असेल. वैभवचं षटक महत्त्वाचं असेल, संग्रामचं षटक महत्त्वाचं असेल. या दोन गोलंदाजांवर मात्र नक्कीच भिस्त असेल ती BS बॉईज दिवा संघाची. नवीन गोलंदाज येतोय वैभव. मी सूचना करेल BS बॉईज दिवा संघाच्या खेळाडूंना की थोडंसं क्षेत्ररक्षण रचना करताना थोडासा वेळ जास्त घेऊ नका, कारण आपण आता शेवटच्या सत्रामध्ये आपण येतोय, अंतिम टप्प्यामध्ये येतोय. महत्त्वाचे सामने आपण अजून बाकी आहेत. बघूया वैभव इथं गोलंदाजीसाठी तयार असेल. पहिल्या षटकात धावसंख्या 15, बिनगडी बाद 15 अशी सुरुवात. स्ट्राईकवर बघूया आता येतोय विराज. मला वाटतं विराज पहिल्यांदाच स्ट्राईकवर येतोय. पहिल्यांदा स्ट्राईकवर येतो विराज. 6 चेंडू हे खेळून काढले होते ते कुशल याने. बघूया कुशल आता नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर विराज. गोलंदाजीसाठी वैभव. वैभव टू विराज. इथे मात्र चेंडू सोडून दिला. डाव्या इष्टीचा मारा. धावसंख्या धावपलकावर 16. पुन्हा एकदा तयार असेल वैभव. वैभव मडवी गोलंदाजीसाठी तयार. समोर जाईल विराज. इथे मात्र जोरखस फटका मारण्याच्या प्रयत्नात कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये स्लिपच्या दिशेने. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते 17. 43 धावसंख्येचा पाठलाग करताना प्रत्युत्तर देताना इथं धावसंख्या 17. इथे मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपल्या उंचीचा योग्यरित्या उपयोग करून घेतोय गोलंदाज खेळाडू इथे राहुल. पुन्हा एकदा वैभव. वैभव टू विराज. इथे मात्र जोरखास फटका. मिस टायमिंग जरूर म्हणेल आणि क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. अशा रीतीने 2 धावसंख्या पूर्ण. धावसंख्या धावपलकावर 19. अशी धावसंख्या धावपलकावर. इथे मात्र सुरेख फटका. आकर्षक असा फटका लगावला जातोय. ब्रँडेड शॉट बाय मिस्टर विराज टंडेल. इट्स अ U6. सचिन म्हात्रे सरांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं सहर्षाचं स्वागत. तसेच इथे बड्डे बॉय सुद्धा आज इथे जय आपल्यामध्ये उपस्थित आहे. जय, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई एकविरा, तुला सुरेख असं आरोग्य, सर्वगुण संपन्न असं तुझं भविष्य असावं अशी आशीर्वाद रूपी एकविराईच्या चरणी नक्कीच प्रार्थना करतोय. वन्स अगेन विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे जय. धावसंख्या 25. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. थोडासा अगोदर स्टेप आउट जरूर झाला होता विराज. एक धावसंख्येने धावसंख्या वाढते 26. आतापर्यंत 1 षटक आणि 5 चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या धावपलकावर 26.
इथे मात्र मिस टायमिंग आणि ते झेल सोडला जातो. झेल कोणाचा सोडला जातो तर कुशल सारख्या मातब्बर दिग्गज खेळाडूचा. हा झेल मात्र काय परिणाम करेल हे मात्र येणारे 12 चेंडू जरूर सांगेल. समीकरण जरूर कळवतो तुम्हाला. 12 चेंडूचा 2 षटकांचा खेळ पूर्ण, धावसंख्या धावफलकावर 27. 12 चेंडू 16 धावा, 12 चेंडू 16 धावा असं समीकरण. इथे मात्र जोरकस फटका मारण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरतोय कुशल. एक धावसंख्येने सांघिक धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या पोहोचते 28. आता मात्र स्ट्राईकवर येतोय विराज. सुरेख बॉलिंग ॲक्शन आपण पाहतोय ती संग्रामच्या माध्यमातून. 2 गोलंदाज आपण मागाशी जसा उल्लेख केला मी, राहुल याला आकर्षक अशी दैवी देणगी म्हणेल मी की उंची लाभली गेले. सुरेख अशी एक सातत्याने पाहत बसावं अशी बॉलिंग ॲक्शन आपण राहुलची पाहिली. तितकेच आपण संग्रामचा आपण जर रनअप पाहिला तर सुरेख रनअप आपण पाहतोय संग्रामच्या माध्यमातून. तितकीच त्याची डिलिव्हरी टायमिंग आपण म्हणतो गोलंदाजीची ती सुद्धा सुरेख आहे. बघूया त्याचा फायदा आता या क्षणाला कुठल्या रीतीने करतोय. येस, सुरेख गोलंदाजी करतोय. योग्य टप्पा, योग्य दिशा, योग्य नियंत्रण गोलंदाजीवर आपण पाहतोय आणि त्याचं यश मात्र प्राप्त होतं ते संग्रामला निर्धाव चेंडूच्या रूपाने. आता मात्र समीकरण बदललं जाते. धावसंख्या धावफलकावर 28, येणारे चेंडू 10, धावसंख्येची गरज 15. 10 चेंडू 15 धावा. बघूया विराजची अग्निपरीक्षा जरूर असेल, कारण ज्या तऱ्हेने मागच्या काही 7-8 महिन्यामध्ये ज्या तऱ्हेने गोलंदाजी करताना दिसतोय संग्राम, त्याची गोलंदाजीला सामोरे जातोय. एस, सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. तर अपील जरूर केली गेले पण इथं एक इशारा जरूर गेलाय की तुम्ही चेंडूची उंची बद्दल त्याने एक इशारा जरूर दिलाय का ऑन केलं जातं गोलंदाजाला, तसं ऑन केलं गेले ते स्क्वेअर लेग अंपायर सचिन सावंत सर यांच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी करतोय मी जसा उल्लेख केला होती की रनअप सुरेख या गोलंदाजाकडे आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय. सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. योग्य नियंत्रण, योग्य वेग, योग्य टप्पा आपण म्हणतोय त्याच रीतीने इथे गोलंदाजी करताना दिसतोय संग्राम. बघूया संग्राम टू विराज. हो, आता मात्र सुरेख फटका लागला जातो. त्या दरम्यान एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आणि इथे एक धाव पूर्ण केली जाते. सुरेख गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यात सुद्धा त्याच रीतीने रामतनू संघाविरुद्ध गोलंदाजी केली होती. त्याचीच परंपरा इथे मात्र सुरू ठेवतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण, 4 चेंडूमध्ये फक्त धावसंख्या दिल्यात 2. धावसंख्या धावफलकावर 29, येणारे चेंडू 8, धावसंख्येची आवश्यकता 14. 8 चेंडू 14 धावा. बघूया कुशल. अजून एक खेळपट्टीवर कुशलवर बराच काही अवलंबून असेल. बघूया तोच किशोर. आत्ता मात्र सुरेख फटका लागला जातोय पण तो मिस टायमिंग आणि इथे झेल पकडला जातोय. मगाशी उल्लेख केला होता टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ही ओव्हर ठरू शकते, त्याचा मात्र इथं प्रत्यंतर येतोय, तो बाद होतोय. फलंदाज कुशल बॅक टू पॅव्हलियन. डोंगर
सुरेख गोलंदाजी करतोय संग्राम, मात्र इथे आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना दिसतोय. 12 चेंडू 16 धावसंख्येचं समीकरण होतं. आता ते समीकरण येऊन पोचले 7 चेंडू 14 धावा. म्हणजे या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावसंख्या दिल्या गेल्यात. मागचा सामना जर आपण रामतनू संघाविरुद्ध जर पाहिला तर तिथे सुद्धा त्याने तिसरं षटक हाताळलं होतं आणि त्यावेळी सुद्धा 1 धाव दिली होती आणि 2 गडी बाद केलं होतं. म्हणजेच हे तिसरं षटक संग्रामचं हे सामन्याचा निकाल दर्शवणार षटक ठरते की काय, त्याच सामन्याची त्याच निकालाची पुनरावृत्ती होते की काय हे येणारे षटक जरूर आपल्याला सांगेल. परंतु या क्षणाला मात्र संग्राम इथं मॅन ऑफ द मोमेंट जरूर ठरतोय. लक्ष वेधून घेतोय आपल्या गोलंदाजीने सर्व क्रीडा रसिकांचं. जे क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत आहेत, जे क्रीडा रसिक सामन्यामध्ये उपस्थित आहेत, त्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय संग्रामची घातक गोलंदाजी. नवीन फलंदाज येतोय मिथुन, स्वतः कर्णधार. बघूया आता मात्र विराजला आपला मात्र खेळ उंचवावा लागेल. आपला दर्जा, आपला लौकिक, आपला कौशल्य इथं दाखवावे लागेल. बघूया संग्रामचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. येणारा चेंडू 7, धावसंख्येची आवश्यकता 14. बघूया विराज ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला येतो मिथुन. गोलंदाजीसाठी संग्राम टो विराज. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी करतोय. जे षटक या अगोदरच्या सामन्यामध्ये टाकलं होतं त्या षटकाची पुनरावृत्ती करतोय. या षटकात सुद्धा 3 धावसंख्या देऊन 1 गडी बाद करण्यात यश प्राप्त केलं. आता समीकरण मात्र येऊन पोहोचले 6 चेंडू 13 धावा. त्वरित क्षेत्ररक्षण साजवायचंय. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. सहजरित्या पूर्ण केली जाते. आपण आता यष्टी रक्षकाच्या भूमिकेत विशाल पाटील याला आपण पाहतोय. या संघातील एक सर्वात अनुभवी असा हा खेळाडू. या संघाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा ज्या खेळाडूचा नेहमीच आपण पाहतोय तो विशाल आता यष्टी रक्षकाच्या भूमिकेत सूत्र हलवताना जरूर दिसतोय. बघूया किशोर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी असेल. किशोर टू विराज. बघूया विराज कुठल्या रीतीने आता पवित्रा घेतोय. विराज येथे मात्र घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. बुद्धिमत्तेचा इथे वापर केला जातोय तो किशोरच्या माध्यमातून. वारंवार आपण पाहतोय की ऑफ साईड लाईनचे चेंडू टाकले जात आहेत आणि कुठली संधी मात्र दिली जात नाही ती विराजला इथं चौकार षटकार खेचण्याची. सुरेख गोलंदाजी करतोय किशोर.
4 चेंडू 11 धावा. इथं मात्र आपला अनुभव जसा मागच्या सामन्यात रामतनू संघाविरुद्ध आपला अनुभव इथं मात्र सिद्ध केला होता. तोच आपला अनुभव, तोच आत्मविश्वासाच्या जोरावर मात्र एकदा पुन्हा एकदा इथं किशोर गोलंदाजीवर स्वार झालाय. बघूया आपल्या अनुभवाचा, आपल्या त्या उलंदी आत्मविश्वासाचा कुठल्या रीतीने फायदा उठवतोय. वन्स अगेन ऑन बॉलिंग मार्क मिस्टर किशोर, ऑन स्ट्राईक विराज, नॉन स्ट्राईकला येतो मिथुन. बघूया इथे मात्र सुरेख फटका लागवला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि गडी बाद होते. विराज बॅक टू पॅव्हिलियन, हादरा बसतोय सारसोले संघाला विराजच्या रूपात. मात्र इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि हा क्षण वारंवार यूट्यूबच्या माध्यमातून पाहिला जाईल. कारण ज्यावेळी यष्ट्या उखडल्या जात आहेत त्यावेळी गोलंदाजाचा सर्वोत्तम आनंदाचा क्षण असतो. तोच इथं आनंदाचा क्षण मात्र साजरा करताना जरूर दिसला किशोर. सुरेख गोलंदाजी, अनुभव काय असतो ते मात्र इथं दाखवून देतोय किशोर. आता मात्र 2 चेंडू 11 धावा. नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज आहे तो गणेश. बघूया 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे या 2 चेंडू 11 धावा म्हणजे 2 षटकार तुम्हाला खेचावेच लागतील. बघूया 2 चेंडू 11 धावा. वन्स अगेन ऑन बॉलिंग मार्क मिस्टर किशोर. सुरेख गोलंदाजी करतोय, आकर्षक अशी गोलंदाजी पाहतोय, पण तितक्याच ताकदीचा फलंदाज आपण समोर पाहतोय गणेश. बघूया कुठल्या रीतीने फटका खेचून करतोय. येथे मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. तिथे संग्राम क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण आणि हा सामना जवळपास आपल्या खिशात टाकला गेलाय. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पूर्ण होत नाही तोपर्यंत इथं भविष्य निकाल वर्तवणं हे मूर्खपणाचं लक्षण असतं. म्हणून ते नक्कीच आम्ही करणार नाही. बघूया 1 चेंडूचा हा खेळ शिल्लक. जो सामना संघ जिंकेल तो सामना किरण स्मृती संघासमोर इथे लढत असेल. इथे मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती किशोरच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये धावसंख्या 17 धावसंख्या दिल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यश. म्हणजे सामनावीर पुरस्कारासाठी नक्कीच किशोरला निवडलं जाते. किशोर कौतुक तुझं आणि अभिनंदन करतोय. पुढचा सामना असेल किरण स्मृती संघ. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. किरण स्मृती संघाचा कर्णधार राहुल किंवा आशिष, तसेच BS बॉईज संघाचा कर्णधार सुद्धा आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. किशोर आपण सामन्यावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. तसंच नाणेफेकीसाठी कर्णधार सुद्धा यायचं आहे. सुरेख अष्टपैलू तो सिद्ध केलं ते किशोरने या सामन्यात. सलामीला येताना 17